भयानक दृश्य आहेत लातूरमधली। लातूर जिल्ह्यामध्ये एक अत्यंत क्रूर आणि अंगावरती काटा आणणारी घटना समोर आली आहे। औसा सोलापूर महामार्गापासून अवघ्या 500 मीटर अंतरावरती असलेल्या वानावडा रस्त्यावरती उभी असलेली एक कार तब्बल 4 तास जळत होती। त्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली। शनिवारी रात्री 11:30 ते 12 वाजच्या सुमारास ही कार रस्त्यावरती जळत असताना काही नागरिकांच्या लक्षात आलं। आगीचे लोळ आणि धुराचे लोट दूरवरून दिसत होते। नागरिकांनी लगेच 112 वरती फोन करत आपत्कालीन क्रमांकावरती या घटनेची माहिती दिली। अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली, मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती। यानंतर कारची पाहणी जेव्हा केली तेव्हा आतमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह जळून आढळला। अक्षरशः या मृतदेहाचा कोळसा झाला होता। धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाचे हातपाय बांधलेले होते, हाडांचाही मागमूस उरलेला नव्हता। त्यामुळे हा अपघात नसून पूर्वनियोजित आणि अत्यंत क्रूर घातपात असल्याचा संशय पोलिसांना बळावलाय। प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्तीची ओळख गणेश गोपीनाथ चव्हाण अशी पटली आहे। मृत गणेश चव्हाण हे खासगी फायनान्स कंपनीत लातूर डिव्हिजनचे प्रमुख म्हणून काम करत होते। या हत्याकांडामध्ये अनैतिक संबंध, आर्थिक व्यवहार किंवा अन्य कोणताही गुन्हेगारी कट आहे का याचा सखोल तपास सध्या पोलीस करतायत। प्राथमिक अंदाजानुसार अनैतिक संबंधांच्या संशयावरूनच हा खून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे आता पोलीस तपासामध्ये काय समोर येतंय हे पाहावं लागेल।